सकाळी सकाळी छान असं बाहेर वातावरण होतं. म्हटलं चला थोडा वेळ बसूया. त्यानंतर इकडे आली हॉलमध्ये आणि बघू शकता सोफ्यावरचे कवर धुवायला टाकले. कारण आज सगळी साफसफाई केली किचन आणि हॉलची. तर त्यामुळे कामं वगैरे सर्व आटोपलेले आहे. आता एक पार्सल आलेलं होतं. काय ते तुमच्याशी पुढे नक्की शेअर करणार आहे. आणि हे गोकुळाष्टमीसाठी बोलावलेलं पार्सल आहे. त्यानंतर इकडे देवपूजा वगैरे आटोपली आणि आता नाश्त्याची तयारी. नाश्ता काही नाही, एकटीच होती. त्याच्यामुळे कालच्या ज्या चपात्या होत्या त्यातलीच एक गरम करून घेईल. मिरचीचा ठेचा होता. चपाती आणि ठेचा खाणार आहे. कारण मला ठेचा असा कधी कधी आवडतो आणि तो काही आता 2-4 दिवसापासून केलेला आहे. त्याच्यामुळे काही फारसा तिखट नाही. त्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकलेले आहे. त्यानंतर हे पार्सल बघा. तर हे मी फ्लिपकार्टवरून बोलावलेलं आहे. तर आता लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यासाठी म्हटलं चला काहीतरी डेकोरेशनसाठी बोलवायचं. तर छान असे स्टिकर बोलावलेले आहे आणि क्वालिटी एकदम छान आहे. तर इथे श्रीकृष्ण जन्माष्टमी नाव असलेलं एक मोठं स्टिकर आहे. सोबतच छोटे छोटे आहे. त्यामध्ये मोरपीस, मटका आणि इतरही बरंच काही आहे जे की श्रीकृष्णाला जे आवडायचं ते. तर सोबतच एक लेस मिळालेली आहे आणि मस्त अशी क्वालिटी आहे. तर अशा पद्धतीने ते दिसतं श्रीकृष्ण जन्माष्टमी नाव असलेलं. आता जेव्हा गोकुळाष्टमी होईल त्या दिवशी डेकोरेशन करेल तर मी नक्कीच व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यानंतर बघा हे छोटे मोठे स्टिकर, त्यासोबतच काही त्या स्टिक आहे ते कसं लावायचं हे लक्षात येत नव्हतं. मग यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आणि त्या पद्धतीने मग मी ते करून बघितलं. तर छान डेकोरेशन होतं. आता आमची भिंत छोटी पडेल, आता कुणास ठाऊक तिथे व्यवस्थित बसते की नाही बसत. तर म्हटलं चला आता घेऊन घेतलं, बघूया मग ते लावून कसं होते. तर त्यानंतर इथे दुपारच्या वेळेस बघा बाहेर असं फुलांचा सडा पडलेला आहे आणि नंतर एक कस्टमरचा रिव्ह्यू आलेला होता पैठणीचा. म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. तर हे रक्षाबंधनसाठी घेतलेली पैठणी आहे आणि छान अशी क्वालिटी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. भरपूर असे पैठणीचे प्रकार आहेत. त्यानंतर इकडे किचनमध्ये भांडे लावायला घेतले. नंतर स्वयंपाकाची तयारी. तर त्याआधी पापड तळून घेतले. जुने पापड होते बऱ्याच दिवसाचे, तर म्हटलं ते करून घेऊया. त्यानंतर इथे मसाला भरून घेतला डब्यामध्ये आणि आता मला करायचं होतं पिठलं आणि भात. एकटी असली की मग पिठलं भातच करते मी. त्याआधी बेसन गाळून घेतलं. बेसन हे विकतचं आहे तर असं गुठल्या गुठल्या वाटल्या, म्हटलं ते गाळून घेते. त्यानंतर मस्त असं पिठलं केलेलं आहे मिरचीचा ठेचा घालून, सोबतच भात. आणि आता सगळा स्वयंपाक आटोपलेला आहे. त्याआधी गॅस ओट्याची क्लिनिंग. म्हटलं जेवण करायच्या आधी सगळं क्लीन झालं तर बरं. गॅस ओटा क्लीन केला. नंतर आता दुपारच्या जेवणाची तयारी. तर इथे चपाती, भात आणि पिठलं. जेवण वगैरे आटोपलं आणि नंतर बघू शकता बाहेरचं वातावरण. पाऊस थोडा आला आणि पक्षी छान असे इथे जो खांब आहे त्याच्यावर असतात किंवा झाडाच्या फांदीवर आणि रोज दिसतात दारातून. त्यानंतर बघा रुची आली गावावरून, तिच्यासाठी चीज पराठा केला. याचा फुल व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि छान असा पौष्टिक चीज पराठा होतो आणि आमच्याकडे रुचीला खूप आवडते. चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.